ओम नमः शिवाय. नमस्कार शिवभक्त हो. शिवरात्री येत आहे. महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी येत आहे आणि या दिवशी आपण भगवान शिवांची पूजा करत असतो. या दिवशी अनेक उपाय सेवा आपण करत असतो. आपले कुठलीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण भगवान शिवांना अभिषेक करतो. भगवान शिवांची खूप आराधना करतो. या दिवशी पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. तर महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही हा एकच अभिषेक जो जलाभिषेक आहे तो अभिषेक जर शिवलिंगावरती शिवपिंडीवरती जर करत असाल तर भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमची कसलीही इच्छा असू देत भगवान शिव नक्की पूर्ण करतात. तर त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून तर घेणार आहोत. त्याचबरोबर बघा, शिवलिंगावरती तुम्ही थेंब थेंब पाणी पडताना कलश पाहिला असेल की वर कलश असतो आणि तो त्यातून पाणी शिवलिंगावरती थेंब थेंब पडत असतं, जेणेकरून कायमस्वरूपी त्याच्यावरती शिवलिंगावरती अभिषेक होत असतो. तर याचं कारण काय आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर महादेवाला कोणता अभिषेक आवडतो, कुठला अभिषेक केल्याने महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्यावरती कृपा करतात, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी जर आपण हा एकच अभिषेक शिवलिंगावरती करत असेल तर आपली त्वरित इच्छा पूर्ण होते. चला तर अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊया. धार्मिक शास्त्रानुसार आपण माहिती पाहणार आहोत. बघा, जेव्हा शिवलिंगावरून कलशातून पाणी टाकण्याचं रहस्य हे आपण शास्त्रानुसार काय रहस्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, शिवपुराणात असं सांगितलं आहे की जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी एक विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिवाने ते विष पेले आणि ते विष पेल्यामुळे त्यांचे डोकं आणि घसा गरम झाला. त्यानंतर महादेवाला अंगामधून उष्णता बाहेर पडू लागली आणि त्यावेळेस महादेवांनी तांडव नृत्य केल्याचं सुद्धा मान्यता आहे. त्याचबरोबर ते शरीरातील विष थंड करण्यासाठी महादेवांना त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना आराम मिळाला. ते पाणी टाकल्यामुळे महादेवांना आराम मिळाला. त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला. तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडतो. त्यामुळे शिवपुराणात असं सांगण्यात आलं आहे की धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि शिवलिंगावरती जर जलाभिषेक तुम्ही करत असाल तर महादेव तुमची त्वरित इच्छा पूर्ण करतात आणि तुमच्यावरती प्रसन्न होतात. महादेवांचे डोके आणि घसा थंड होण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याची कलश बघा ठेवण्यात येते आणि त्यातून बघा सोमवार असू दे कुठलाही असं धार्मिक कार्यक्रम म्हणजे शिवरात्री महाशिवरात्रीला त्यातून महादेवाच्या शिवलिंगावरती शिवपिंडीवरती थेंब थेंब पाणी पडत असतं आणि थेंब थेंब पाणी जो कोण भरून ठेवत असेल किंवा जलाभिषेक कोण करत असेल त्याच्यावरती महादेवांची विशेष कृपा राहते आणि तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी करत असाल तर नक्कीच महादेव तुमची इच्छा पूर्ण करतात. जेव्हा तुम्ही तो जलाभिषेक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला महादेवांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी आराधना करायची आहे. नक्कीच महादेव तुमची इच्छा पूर्ण करतात. तर फक्त हा एक आपल्याला अभिषेक आपल्याला महाशिवरात्री दिवशी करायचा आहे. आता महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला येत आहे. तुम्ही या दिवशी आवर्जून करा. बघा, कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये या दिवशी खूप मोठी गर्दी असते. भावी भक्त भगवान शिवांच्या दर्शनासाठी येत असतात. तर नक्कीच आवर्जून तुम्ही हा अभिषेक करा किंवा अभिषेक कराच. अगदीच तुम्हाला ते कलश जर तुम्हाला थेंब थेंब पाणी पडणारा जर कलश तुम्हाला ठेवता नाही आला तर किंवा तुम्ही एक जलाभिषेक तरी अवश्य करा. आणि अभिषेक करताना तुम्हाला जसं सांगितलं आहे की तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला भगवान शिवांना एक दिवा पण लावायचा आहे. तो दिव्याविषयी मी अधिक माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो नक्की पहा. फक्त येत्या महाशिवरात्रीला तुम्हाला हा न चुकता हा अभिषेक करायचा आहे. याने भगवान शिव तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, कष्ट, संकट दूर करतील आणि तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आशा करते ही माहिती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.